बारामतीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शासकीय इतमात अखेरचा निरोप देण्यात आला। मुलगा पार्थ पवार आणि जय पवार यांनी अजितदादांना मुखाग्नी दिला। संपूर्ण बारामती शहर शोकसागरात बुडालं होतं। मात्र याच विमान अपघातात आणखी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते त्याच विमानातील फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचाही या अपघातात मृत्यू झाला। पिंकी माळी यांचे पार्थिव त्यांच्या माहेरी मुंबईतील वरळी येथे आणण्यात आलं। पार्थिव घरी पोहोचताच संपूर्ण कुटुंबाने हंबरडा फोडला। आई वडील, नातेवाईक आणि मित्र परिवार धाय मोकलून रडताना दिसून आले। वरळी परिसरात पिंकी यांना शेवटचा निरोप देण्यासाठी मोठी गर्दी जमली होती। एकीकडे अजित पवार यांच्यावर बारामतीत अंत्यसंस्कार सुरू होते, तर दुसरीकडे मुंबईत एका तरुण फ्लाइट अटेंडंटच्या जाण्याने एक कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालं। एका विमान अपघातात महाराष्ट्राने एक ज्येष्ठ राजकीय नेता गमावला, तर एका घराने आपल्या मुलीचं स्वप्न, तिचं संपूर्ण आयुष्य गमावलं। आज दोन वेगवेगळ्या शहरांमध्ये दोन वेगवेगळे अंत्यसंस्कार, पण दुःख मात्र एकच, न भरून निघणारी पोकळी।